तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या आज हळदीच्या शेतामध्ये. पाहू शकता, आज आपल्या हळदीला 1 महिना कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या आज हळदीला खत पेरणी केलेला आहे. म्हणजे सालपीठ, काही भागात सालपीठ म्हणतात, काही भागात खत म्हणतात. तर आपण पाहू शकता, खत आपल्या सरत्याद्वारे आपण पेरणी केलेला आहे. म्हणजे पेरणी करण्याचं एक सरता असते, त्याच्याद्वारे पेरणी केलेली आहे खताची. त्याच्यामध्ये गंधक वापरलेला आहे आपण, पुन्हा सल्फर, युरिया, पोटॅश, निंबोळी अर्क अशा प्रकारचे खत वापरले मित्रांनो. तर सध्या आपल्या हळदीला एक महिना कंप्लीट झाला. पाहू शकता, हळदीवर तेज, हळदीला 2-2 पानं निघाली, 2-2 पानं आता वर. हळद तशी नंबर 1 आहे. हळदीला एक किट आणली होती त्याचबरोबर सोबत. पूर्णपणे आपण खत घालून घेतलेलं आहे. लागवडीच्या वेळेस मित्रांनो, आपण भरपूर उष्णता असल्यामुळं आपण खत घातला नव्हता. आता पाणी भरपूर चांगला झाला, त्यामुळं जमीन थंड झाली, वातावरण शांत झाले, त्यानंतर आपण खत पेरणी केलेलं आहे. नाहीतर खत त्याच वेळेस टाकलं असतं तर सगळी उष्णतेनं खत हळदच आपली नासून गेली असती.